नमस्कार, माझं नाव भाऊसाहेब उर्फ महेश बाबूराव आयरे. मी प्रभाग क्रमांक 9 या प्रभागातनं निवडणूक लढवतोय. माझ्यासोबत आमच्या भगिनी सोनालीताई हर्षल जाधव या पण आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर गायकवाड साहेब हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याने प्रचाराचा झंझावात आपण बघताच इतक्या दिवसापासून आणि नागरिकांचा मतदारांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. त्याबद्दल आज स्वतः तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर व पिंपळगावचे माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांनी ज्या पद्धतीने प्रभागामध्ये फिरून सगळ्या मतदारांशी संपर्क साधला, तर सगळ्या मतदारांचा एक अतिशय पॉझिटिव्ह रिप्लाय आम्हाला मिळतो आहे. आणि राहिला विषय पहिल्यांदाच उमेदवारी करण्याचा, हा जो प्रभाग आहे 9 नंबर, हा अनुसूचित जातीमध्ये एक जागा निघाली. त्याच्यामध्ये मला आदरणीय काका आणि नाना यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी उमेदवारी दिली, त्या उमेदवारीचा सर्व जे नागरिक आहे, जे मतदार आहे, त्यांनी स्वागत केलं. ही उमेदवारी मी स्वतः मागितलेली नसून तर ही मला आपल्या प्रभागातील जी मतदार आहे, नागरिक आहे, त्यांनी स्वतःहून मला ही उमेदवारी बहाल केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने मी या आजच्या या येणाऱ्या 2 तारखेच्या मतदान निवडणुकीला सामोरं जात आहे. आणि यानंतर ज्या काही संकल्पना असतील किंवा इतर ज्या काही अडचणी असतील, या निवडून आल्यानंतर सगळ्या जनतेच्या सेवेशी आपण हजर राहणार आहोत. प्रामुख्याने आपलं ह्या प्रभागासाठी काय विजन? या प्रभागासाठी विजन म्हणजे बघा, इथे प्रभाग क्रमांक 9 हा चिंचखेड रोडचा जो एरिया आहे, तर तो मध्यमवर्गीय, त्याच्यानंतर शिक्षक वृंद जास्त प्रमाणात आहे, त्याच्यात बिझनेसमॅन आहे, मध्यमवर्ग पण आहे, सगळ्या प्रकारे वेल एज्युकेटेड आपला हा प्रभाग आहे. तर या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे याचा ड्रेनेजचा, सांडपाण्याचा हा मोठा विषय आहे. त्याच्यानंतर रस्त्यांचा विषय, आता रस्त्यांचा बऱ्यापैकी विषय मार्गी लागताना आपल्याला दिसतोय. कारण 9 नंबर प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी आतमधल्या गल्ली बोळातले आणि मेन रस्तेसुद्धा दिलीप काका बनकर, आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी, या सगळ्या अडचणींवरती काकांनी लक्ष देऊन आणि ज्या पद्धतीने रस्त्यांचं काम सुरू केलं, ते निश्चित स्वागतार्ह आहे. आणि या प्रभागातील जी काही प्रामुख्याने ज्या ह्या 2 महत्त्वाच्या समस्या आहे, ह्या आपण याच्यातनं निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा असेलच. आणि ज्या पद्धतीने इथला जो वर्ग आहे, तो जर कुठे गावी गेला, कुठे गावाला गेले असेल, तर त्यांचे घरं बंद असताना ज्या पद्धतीने चोऱ्या होतात, चोऱ्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसलं आहे. तर त्याच्यासाठी आपण आता निवडणूक झाल्यानंतर मी आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक SP साहेब आहे, त्यांच्याकडे सगळं राष्ट्रवादीचं मंडळ आमच्या काका आणि नानांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांची भेट घेऊन आणि याच्यावरती या प्रभाग क्रमांक 9 वरती विशेष लक्ष द्यावं असं, आणि नुसतं प्रभाग क्रमांक 9 वरच नाही, पूर्ण पिंपळगाववरती व्यवस्थित लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती SP साहेबांना करणार आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या सर्व मतदारांना पण आज आश्वासित करत आहोत. काही ठिकाणी पाण्याचा पण प्रश्न आहे, काही ठिकाणी नळ कनेक्शन आज टॅप मिळालेले नाही, तर हा प्रश्न कसा सोडवणार आहे? आत्ताच तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकारातनं जो काही नवीन पाण्याचा, आता नवीन पाईपलाईन टाकता, एक 15-20 दिवसात त्याचंही पण सुरुवात होईल. ज्यांची नळ कनेक्शन पेंडिंग आहे त्यांना प्रायोरिटीने पहिले नळ कनेक्शन आपण देणार आहोत. थोड्याच दिवसात तो प्रॉब्लेम आपण निश्चितपणे सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. हा जो चिंचखेड रोड आहे, जवळपास आतापर्यंत 100 ते 150 चोऱ्या नागरिक वस्तीत झालेल्या आहेत. तर आपण निवडून आल्यानंतर काही CCTV सारखं काही कल्पना? हो, आता तुम्ही हा प्रश्न अतिशय योग्य विचारा. या चोऱ्यांचं प्रमाण लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी CCTV नसल्यामुळे पोलीस प्रशासनाला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि त्यांचं पण तुमच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना खूप अडचणी येतात. तर त्याच्यासाठी CCTV जर फुटेज असले तर इन्व्हेस्टिगेशनसाठी त्यांना अतिशय सोपं होईल आणि जेणेकरून चोरांचं धाडस इकडच्या
या प्रभाग क्रमांक 9 आणि चिंचखेड रोड काय पिंपळगावमध्ये धाडस होणार नाही अशी काहीतरी उपाययोजना आपण 100% आम्ही राबवणार आहोत. CCTVचा प्रश्न हा आम्ही म्हणजे आमच्या त्या जाहीरनाम्यात सुद्धा आम्ही घेण्याचा आमचा विचार आहे. ज्यावेळेस आपण निवडून याल त्यावेळेस जर कुठल्या नागरिकाला आपल्यापर्यंत काही समस्या म्हणजे सांगायची असेल या संदर्भात आपण काही ॲप वगैरे काही विकसित करायचो? नाही, ॲप तर आम्ही याच्यावरती आहे, परंतु चिंचखेड रोडला आपण एक त्यांच्यासाठी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी स्पेशली आपण एक ऑफिस म्हणजे ओपन करतो आहे. आणि 24/7 माझा मोबाईल माझं कंटिन्यू ज्यांनी मला कधी कोणाची अडचण आली त्यांनी फोन करावा. आजपर्यंत सगळे बघता जेव्हाही कॉल होतो तेव्हा मी उचलतो आणि त्यांचं समाधान आपण शंका निरसन करतच चाललो. त्याच अनुषंगाला तोच धागा पकडून आपण ऑफिस संपर्क कार्यालय जे आहे ते आपण ओपन करणार आहे चिंचखेड रोडला. त्याच्यामुळं नागरिकांना या सुविधा आणि म्हणजे इतर काही अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्यात आपण निश्चितपणे मदत करणार आहोत. एक व्यावसायिक म्हणून नेहमी आपण वेगवेगळ्या कार्यामध्ये सहभागी असतात. थोडक्यात धार्मिक कार्य असतील किंवा इतर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? आता आमच्या चिंचखेड रोडचे क्रांती मित्र मंडळ आणि संतोषी माता मित्र मंडळ यांच्या सहकार्याने पुढाकाराने जो काही तुलसी विवाह होतो, इतर शैक्षणिक काही कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर तुमचे सामाजिक असतील, इतर ज्या कार्यक्रमामध्ये माझा सुखदुःखात प्रत्येकाचा सहभाग असतो आणि मी 25 वर्षापासून या रोडचा रहिवासी असल्यामुळे प्रत्येकाच्या सुखदुःखात माझा सहभाग असतो आणि लोकांनी मला ॲप्रिशिएट केलेलं आहे. लोक आज स्वागत करतात आणि पॉझिटिव्ह कॉल मला त्यांनी दिलेला आहे आणि निश्चित त्यांच्या मतदानाचा जो काही रिप्लाय आपण पॉझिटिव्हच देणार, जेणेकरून भविष्यात त्यांना जी काही अडचण येईल किंवा अडचणी सांगून येत नसतात, जर इमर्जन्सी काही अडचणी आल्या तर आपण 100% त्यांच्या अडचणीला धावून जाणार. आणि तुलसी विवाहाच्या माध्यमातून आपण खूप लोकांच्या टचमध्ये आज आलोच आहोत आणि सामाजिक कार्याचं करणं हे माझं पहिल्यापासून एक विजन म्हणजे ध्यास असतोच प्रत्येकाचा, त्याच्याप्रती मी पण आहे. आणि समोरचा जो उमेदवार जो आहे तो आयात केलेला उमेदवार आहे. तो प्रभाग क्रमांक 12मध्ये राहतात घोडकेनगरला आणि तिथून ते इकडं आता निवडणुका आल्या म्हणून ते इकडं आले आहेत. परंतु चिंचखेड रोडची त्यांना गल्ली दरवाजा कुठं कोणाचे काही माहीत नाही आणि तिकडच्या बाहेरच्या उमेदवाराला आपल्या चिंचखेड रोडचे इतके सुज्ञ नागरिक आहेत, सुज्ञ मतदार आहेत की त्यांना स्वीकारणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. परंतु ठीक आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रचार करत असतील त्याबद्दल काही हे नाही आहे. परंतु इथल्या नागरिकांनी आपला स्थानिक रहिवासी म्हणून आपल्या जी काही मला उमेदवारी बहाल केली आहे त्याबद्दल माझ्या सर्व मतदारांचे आणि स्थानिक आमच्या नागरिकांचे मी मनापासून आभारी की त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींना पण सांगितलं की ही व्यक्ती आम्हाला द्या. त्याबद्दल आमच्या सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार. शेवटच्या टप्प्यामध्ये आता निवडणूक आली, शेवटचे 2 ते 3 दिवस प्रचाराचे राहिले. आपल्या प्रभाग क्रमांकामधील सर्व मतदारांना आपण काय आवाहन कराल? माझ्या प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांना एकदम मनापासून एकच आवाहन करेल की तुम्ही जी काही तुमची अडचण असेल ही अगदी निसंकोचपणे मला माझ्यासमोर मांडायची आहे आणि तिचं 100% आपण सोल्युशन त्यांना देणार आहोत. एवढंच मी त्यांना सांगेल की तुमच्या सांडपाण्याचा विषय असेल, तुमचा रस्त्याचा विषय असेल, तुमच्या इतर काही गोष्टीचा जे काही अडचणी असतील त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवल्या तर त्या 100% मी तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी आमचे तालुक्याचे आमदार आपले दिलीप काका बनकर आणि पिंपळगावचे माजी सरपंच आदरणीय भास्कर नाना बनकर यांच्यापर्यंत ते पोचून आणि ते दोघं एकदम प्रशासनावरती अतिशय मोठी कमांड असलेली दोघं व्यक्ती आहे. त्याच्यामुळं मला वाटत नाही की कुठल्याही कुठल्या नागरिकाचा प्रॉब्लेम राहील असं मला वाटत नाही. 100% ते सॉल्व्ह करतीलच आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला नगर परिषदेमध्ये त्यांनी भरघोस मताने निवडून द्यावं. सगळ्यांचं मी ऋणी राहील. जसं मला तुम्ही उमेदवारीसाठी आग्रह करून उभं केलं तसंच मतदान करताना सुद्धा प्रत्येकाने घड्याळ या निशाणीसमोर बटन दाबून सर्व पॅनलच्या 25 नगरसेवक आणि 26 आपले नगराध्यक्ष यांना प्रचंड मतांनी विजयी करावा एवढंच सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो. माझ्याबरोबर असलेल्या आमच्या भगिनी सोनालीताई हर्षल जाधव यांच्या पण निशाणी घड्याळ आहे. वरती इंजिनियर नगराध्यक्षपदाचे इंजिनियर गायकवाड साहेब यांना पण तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा एवढंच मी सर्व मतदारांना जाहीर आवाहन करतो.
निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मधील जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात, म्हणजे तुम्ही MPSC असेल किंवा मग तुमच्या IAS वगैरे लेवलच्या ज्या काही एक्झाम आहे, आपण त्यांच्यासाठी चांगली अभ्यासिका ही निश्चितपणे ओपन करणं, जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारचे अभ्यास करताना त्रास होणार नाही आणि चांगल्या सुखसुविधा आपल्याला देण्याचा प्रयत्न असेल. आणि एक सर्व प्रभागातील जे आपले नागरिक आहे त्यांच्यासाठी आपण एक वाचनालयाची पण एक कन्सेप्ट काढणार आहे. वाचनालय आपण उभं करतो आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की जे वयोवृद्ध आहे त्यांच्यासाठी आपण नाना नानी पार्कची पण एक संकल्पना, म्हणजे ते नाना नानी पार्क पण आपण ओपन करण्याचा आपला मानस आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.